ठरलं तर मग या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये पूर्णाजी म्हणत असते, अश्विन तू लवकरात लवकर लग्न कर, म्हणजे एकदाची या घरामध्ये नाचसून येईल. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं तू विसरलीस का, तुझी नाचसून ऑलरेडी या घरात आलेली आहे. आता जोगतिणीसमोर काहीही तमाशा नको म्हणून पूर्णाजी शांत बसते आणि आता म्हणते, अस्मिता तू घे की आशीर्वाद. असं म्हणत असतानाच आता अस्मिता आशीर्वाद घेण्यासाठी येते. अस्मिता समोर आल्यावरती जोगतीण तिला अगदी मोलाचा सल्ला देते. अस्मिताला जोगतीण म्हणते, तू न तुझ्या हक्काच्या घरी जा, तुझ्या हक्काच्या ठिकाणी गेलीस तरच तुझं सुख आहे. कल्पना म्हणते, अस्मिता अगं समजते ना त्या काय सांगतायत ते, म्हणजे तुझं हक्काचं घर तुझं सासर, तुझ्या सासरी तुझा सुख आहे, तिकडेच तुझा संसार फुलणार आहे, कळतंय ना तुला. असं म्हणत कल्पना अस्मिताला जोगतिणीचं वाक्य एक्सप्लेन करत असते. पण अस्मिताला कुठलं समजायला, जोगतीण रागारागात पाहत असते. तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते, तन्वी तू पण घे की आशीर्वाद. आता प्रियाला खरं तर समोर यायचं नसतं, पण सगळ्यांच्या समोर काय करावं, तिचा नाईलाज होतो आणि ती जोगतिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी येते. आता मात्र जोगतीण प्रियाकडे पाहताच रागाने लाल लाल होते आणि म्हणते, जे आपल्या हक्काचं नाही ते आपण कधीच खेचू नये. देवी आईचं तुझ्याकडे लक्ष नाही असं समजू नकोस, जे आपल्या हक्काचं आहे तेच फक्त घ्यावं, दुसऱ्याचा हक्क कधीही खेचून घेऊ नये. असं म्हणत आता मात्र जोगतिणीने प्रियाला अगदी अचूक सल्ला दिलेला असतो. प्रियाला लगेचच भूतकाळ आठवतो. आपण चोरलेलं सायलीचं गाठोडं नुसतंच चोरलं नाही तर सायलीची आयडेंटिटी पण आपण चोरली, जे आपल्या वाट्याचं नाही ते सगळं आपण बळकावून बसलोय आणि हेच ती जोगतीण सांगते आहे. हिला इतकं सगळं परफेक्ट कसं माहिती. आता मात्र इकडे प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. प्रिया मात्र आता तिच्याकडे पाहतच बसते आणि तिला घडलेल्या सगळ्या घटना जसाच्या तशा आठवतात आणि जोगतीण जे बोलते ते बरोबर बोलते असं तिला समजतं. पण अर्जुन विचार करतो, नक्की यांना काय सांगायचं आहे, या नक्की कशाबद्दल, एक्झॅक्टली यांच्या मनात तरी काय आहे, प्रियाच्या कोणत्या खोट्याबद्दल त्या बोलत आहेत. आता तेवढ्यात तिथे विमल येते. विमलला आशीर्वाद देत जोगतीण म्हणते, माय परक्या माणसांचं अगदी मनापासून करतेस, देव तुझं खरंच भलं करणार आहे, तू काळजी नको, तुझ्या पण आयुष्यात आता सुख येणार आहे. असं म्हणत इकडे आता जोगतीण विमलला पण आशीर्वाद देते. तोपर्यंत पूर्णाजी येऊन उभी राहते. मग जोगतीण म्हणते, वेळीच सावध हो, तू ना जाळामध्ये अडकली चाललेली आहेस, भरकटत चाललेली आहेस. आपलं कोण परकं कोण यांना ओळखायला शिक. जाळ्यामध्ये अडकणं आणि प्रेम करणारी माणसं ओळखणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. माय लवकरात लवकर हे ओळख आणि जाळ्यातून बाहेर पडत प्रेमाची ओळख पटव. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, तू जे काही म्हणतेस ना ते मला काही कळत नाही आहे, पण मी ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवेन. असं म्हणत पूर्णाजी त्या दोन वाक्यांचाच विचार करत बसते. तोपर्यंत कल्पना आणि प्रताप हे दोघंजणं आशीर्वाद घ्यायला येतात. जोगतीण म्हणते, तुमच्या सगळ्या इच्छा देवी आई पूर्ण करणार आहे. मग आता कल्पना म्हणते, सायली ओटी भर त्यांची. मग सायली आता जोगतिणीची आणि देवी आईची ओटी भरण्यासाठी पुढे येते. ओटी भरण्यासाठी पुढे आल्यावरती जोगतीण सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते, सायली तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आत्ताच्या घडीला तू मोठ्या अग्निदिव्यातून चाललेली आहेस, जे तुझ्या मनाला पटत नाही ते करत आहेस, पण आजूबाजूला तुला जी त्रास देणारी माणसं आहेत त्यांच्यावरती तू विजय मिळवणार आहेस. तू काळजी करू नकोस, तू इतकी पवित्र आहेस ना की तुझ्या आजूबाजूला कोणीही भटकू पण शकत नाही वाईट शक्ती. अस्मिता विचार करते, ही सायलीला एक सांगते, तन्वीला वेगळं सांगते आणि जोगतीण बोलते ते सगळंच खरं आहे की काय. खरंच हिचं काहीच कळत नाही आहे. प्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. जोगतीण म्हणते, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ सुटतील ना. जोगतीण म्हणते, हे बघ देवी आई कुणाचाही पदर रिता ठेवत नाही, श्रद्धा ठेव, काळजी करू नकोस. उजेडाची तिरीप एक दिवशी तुझ्याजवळ नक्की येणार आहे, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, पण तोपर्यंत देवी आईवरती श्रद्धा ठेव. असं म्हणत जोगतीण सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि तिला आशीर्वाद देते. आता मात्र सायली तिचा आशीर्वाद घेते आणि भरून पावते. सायलीच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबत नसतात. अर्जुन हे सगळं पाहत असतं. आता मात्र देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणत जोगतीण आता जायला निघत असते. निघताना सगळ्यांना ती देवी आईचा उदो उदो असं आता बोलत राहते. सगळेच जण देवी आईचा उदो उदो म्हणत जोगतिणीला आता निरोप देत असतात. जोगतीण निघते. सगळेजणे मनोभावे तिची आता प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेतात. जोगतीण सगळ्यांना
आशीर्वाद देऊन निघून जाते, पण सगळेच जण जोगतिणीने केलेल्या भाकिताचा विचारच करत बसतात. नक्की हिला काय सांगायचं होतं, नक्की ही काय म्हणत होती, या सगळ्याचा कुणालाच उलगडा होत नसतो. आणि आता आपल्याला प्रतिमाचा फोटो दाखवला जातो. प्रतिमाबद्दल जोगतिणीने तसं काही फारसं भाकीत केलेलं नसतं. मग आता जोगतीण जाते, तोपर्यंत इकडे लपून बसलेला महिपतीचा गुंड, जो महिपतीची घाबरून फोन उचलत नव्हता, त्याला आता त्याच्या माणसांनी शोधून काढलेलं असतं. त्या माणसांनी शोधून काढल्यावरती आता मात्र महिपती त्याला पाहतो. इतके दिवस लपून बसलेल्या माणसाला अचानक समोर बघितल्यावरती महिपती खूप चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याच्या एक सणकन थोबाडीत लावून देतो. तोपर्यंत इकडे चिडलेली प्रिया बाहेर येते आणि प्रिया सांगते, अगं बघितलंस ना, ती जोगतीण काय वाटेल ते बोलत होती. म्हणजे आता आपण ह्या सायलीच्या पुढे मागे करायचं का? आज काय अर्जुनने सायलीसोबत पुन्हा लग्न केलं तर झालं. ती जोगतीण सांगते की यांना नातू येणार. अगं कल्पना मामीला काय आशीर्वाद दिला आणि तुम्ही पाहिलंत ना. याच्यावरती अस्मिता म्हणते, तू नको काळजी करूस, पण मला वेगळीच चिंता वाटते. म्हणजे मला असं वाटत आहे की तिला आशीर्वाद दिला वेगळी गोष्ट आहे, पण तुझ्याबद्दल काय ग बोलत होती ती, असं म्हणत अस्मिता आता प्रश्न विचारताच इकडे आता प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. प्रिया म्हणते, अगं काही नाही, तिला ना उगाचच आपलं काहीतरी बोलायची सवय आहे, दुसरं काही नाही, तू नको तिच्याकडे लक्ष देऊ, असं म्हणत आता इकडे प्रिया रागारागात निघून जाते. आणि ती रागारागात निघून गेल्यावरती इकडे मात्र अस्मिता विचार करते, जर का हिने आता माझी साथ देणं नाकारलं तर मात्र माझे खूप वांदे होतील. मी काय एकटी या सायलीला झेलत बसू की काय, असा विचार करत अस्मिता पण हादरते. तोपर्यंत महिपतीने त्या माणसाची कॉलर धरलेली असते आणि म्हणतो, तुला ना मी सोडणारच नाही. अरे एक काम दिलं होतं तुला, ते पण नीट जमलं नाही. आणि तो आता जवळजवळ त्याचा जीव घ्यायला निघालेला असताना तिकडे साक्षी येते आणि अण्णा काय करताय, असं म्हणत असतानाच तो गुंड आपली मान सोडवून महिपतीच्या तावडीतून पळून जातो. नाहीतर महिपतीने सुरा उगारलेलाच असतो. तोपर्यंत साक्षी येते आणि अण्णा शांत व्हा, आता ताईपणा करू नका, रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नका, असं महिपतीला ती समजावून सांगत असते. महिपती म्हणतो, किती हलकट आहे माणूस, त्याला एक काम करता नाही आलं, इतका हा हट्टाखट्टा माणूस, 1/4 किलोची सायली ह्याला मारता नाही आली, काय करायचं ह्याचं, असं म्हणत महिपती चिडलेला असतो. साक्षी त्याला शांत करत असते. इकडे रूममध्ये आल्यावरती सायली म्हणत असते, सर पाहिलंत ना त्या जोगतिणीने काय सांगितलं ते. अर्जुन म्हणतो, अगो पण त्याने नंतर सांगितलं ना की सगळेच या रंगमंचावरच्या कटपुतळ्या आहेत म्हणून, आपण जसं नाचवर तसं नाचतो ना. सायली म्हणते, पण सर तिने नंतर काय आईंना आशीर्वाद दिला ऐकलत ना. असं दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे कल्पना येते. कल्पना आल्यावरती ती म्हणते, येऊ का. मग दोघंजणं कल्पनाला आत घेतात. कल्पना म्हणते, दोघांनी बसा, आज ना मी खूप खुश आहे. म्हणजे जोगतिणीने काय सांगितलं ऐकलत ना तुम्ही, आणि जोगतिणीचं म्हणणं लवकरात लवकर खरं झालं पाहिजे. वर्षाच्या आत माझ्या मांडीवरती नातवंड खेळलं पाहिजे. आणि तुम्ही काहीतरी असलं प्लॅनिंग वगैरे करत असाल ना तर थांबवा. आता मला खरंच नातवंडाची आस लागलेली आहे. तुम्ही दोघांनी माझी ही इच्छा पुरी करा. आज मी खूप 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 खुश आहे, असं म्हणत कल्पना देवी आईचे आभार मानत असते. सायली आणि अर्जुन एकमेकाकडे पाहत ऑकवर्ड होत असतात, कारण दोघांनाही सत्य परिस्थिती माहिती असते. कल्पना आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देते की जोगतिणीचं म्हणणं लवकरात लवकर खरं होऊ दे. नंतर कल्पना निघून गेल्यावरती सायली आता आपल्या रूममध्ये तिची रोजची डायरी आणि एक फाईल असं सगळं काढून बसलेली असते. ही फाईल असते तिच्या मेडिकलची, म्हणजे तिला ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला हॉस्पिटलच्या झालेल्या बिलांची. अर्जुन म्हणतो, अरे वा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही तुमची डायरी लिहायला काढली, पण डायरीमध्ये लिहिताय काय. आणि अर्जुन फाईल पाहतो तर मेडिकल फाईल पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो, तुमचं काय आता हॉस्पिटलमधलं एक्सपिरियन्स लिहिताय की काय, आणि कसलं कॅल्क्युलेशन करताय. सायली हातावरती कॅल्क्युलेशन करत असते. त्यावरती सायली म्हणते, सर खरं तर मी सगळं कॅल्क्युलेशन काढलं, म्हणजे बेड, हॉस्पिटलायझेशन, औषध, डॉक्टरांची फी, हे सगळं मिळून 10.5 लाख होत आहेत. अर्जुन म्हणतो, हो मग काय झालं. सायली म्हणते, खरंच म्हणजे मी जर आश्रमात असते ना तर हा एवढा खर्च मी करूच शकले नसते. आम्ही कुणीच एवढा खर्च करू शकलो नसतो आणि कदाचित माझा मृत्यू पण झाला असता. असा अर्जुन खूप चिडतो. ती डायरी हाताने जवळजवळ तो आता वाकवायला निघतो. त्याचा राग इतका वाढलेला असतो सायलीच्या वाक्यामुळे. सायली म्हणते, खरंच तुम्ही माझा जीव वाचवलात, एवढा खर्च आम्हाला जमलाच नसता. आज तुम्ही इतका पैसा खर्च केलात म्हणून माझा जीव वाचला, पण हे पैसे मी थोडे थोडे करून तुम्हाला पूर्ण देईन. पण मला माहीत नाही आहे मी कसे देईन, कारण इतकी मोठी अमाऊंट बघून मी आधीच हादरलेले आहे. अर्जुन खूप चिडलेला असतो. सायली पुढे म्हणते, म्हणजे तुम्ही घेतलेली माझी काळजी, तुम्ही केलेली माझी सेवा आणि माझं दाखवलेलं प्रेम
प्रेम या सगळ्याची मी भरपाई नाही करू शकत किंवा हे मी परत नाही देऊ शकत आणि याचं पैशात मोल पण होऊ शकत नाही, पण मी तुमचे जे पैसे खर्च झालेत ते नक्की परत करीन असं म्हणत सायलीने बोलल्यामुळे अर्जुन चिडतो आणि ती डायरी फेकून देतो आणि म्हणतो बस एवढंच बोलायचं राहिलं होतं. इकडे आता घाबरलेला नागराज प्रियाला सांगत असतो 20 वर्षापूर्वी तिघांना मर्डरचा त्याला दिला होता सुपारी महिपतीला, ती पण त्याला पूर्ण करता नाही आली आणि आता सायलीला मारण्याचा प्लॅन केला पण तो पण प्लॅन त्याला वर्कआउट नाही करता आला. आणि हे बोलणं चालू असताना तिकडे रविराज येतात. रविराज म्हणतात तन्वी काय चाललंय आणि सायलीला मारण्याचा प्लॅन हे वाक्य रविराजांनी ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रविराज आता मात्र प्रियाकडे पाहतच बसतात आणि तोपर्यंत अर्जुनने ती डायरी हातात घेतलेली असते. सायलीने लिहिलेली डायरी अर्जुन पाहत असतो आणि सगळी डायरी वाचत असतो. आता सायलीच्या डायरीमधील काही आठवणी ज्या अर्जुनला खरंच सायलीच्या भूतकाळात घेऊन जातील का आणि 20 वर्षापूर्वी आपली हरवलेली तन्वी ही आपली सायलीच आहे हे त्या डायरीमुळे समजणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.